myself Dr. Sandeep Joshi. Now welcome in our unit number 3 of paper number 2, that is MTH 102 of name calculus, and name of our unit is successive differentiation. Okay, so we start with our first slide, that is successive differentiation. आता डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे, बरोबर आहे. आपण 12वीमध्ये शिकलो. तर डेरिव्हेटिव्ह लिहिण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, म्हणजे त्याचे काही नोटेशन्स आहेत. ते सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया. सो द फॉलोइंग नोटेशन्स कॅन बी यूज्ड टू डिनोट द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल टू f ऑफ x. ओके, so these are the notations. Sometimes it should be written in the form as fn of x, that is n the derivative of function, or f raised to n of x, or derivative of f of x raised to n, means nth derivative. Okay, that is d raised to n f of x, and last is d raised to n upon dx raised to n f of x dot dot dot. ओके, सो लास्टचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो सगळ्यांना माहिती आहे, डी बाय डी एक्स, आणि त्याचा nth डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे डी रेस टू एन बाय डी एक्स रेस टू एन. ऑर समटाइम्स इट शुड बी रिटन ॲज वाय एन ऑफ एक्स, वाय रेस टू एन ऑफ एक्स, डी रेस टू एन वाय ऑफ एक्स, and again d raised to n upon dx raised to n y of x dot dot dot. Okay, if y be the function of x, its successive derivatives are denoted by, suppose we have here consider the function to be y, म्हणजे एक y हे फंक्शन आहे कोणाचं, एक्सचं, आणि त्याचे nth डेरिव्हेटिव्ज आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो त्याचं इथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे बघा. वायचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी वाय बाय डी एक्स, दिस इज सेकंड डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, दिस इज थर्ड डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब डॉट डॉट डॉट, nth डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी रेस टू एन वाय बाय डी एक्स रेस टू एन डॉट डॉट डॉट. Or sometimes it should be written as f dash of x, f double dash of x, f triple dash of x dot dot dot, f raised to n of x. Or sometimes it should be written as y1, y2, y3 up to yn. y1 म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, हा थर्ड डेरिव्हेटिव्ह अप टू nth डेरिव्हेटिव्ह. Or sometimes it should be written as y dash, y double dash, y triple dash dot dot dot, y n. Okay, or in derivative notation, that is dy म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डी स्क्वेअर y that is second derivative of y, d cube y that is third derivative of y dot 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 d raised to n y dot dot dot. And therefore the nth derivative of some of the elementary functions can be very easily established by using the method of induction. Okay, so हे डेरिव्हेटिव्ह कसे काढलेले आहेत, मेथड ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीने हे असे nth डेरिव्हेटिव्सपर्यंत आपल्याला नोटेशन्स फॉर्म करता येतात. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काही सम स्टँडर्ड रिझल्ट्स बघायचे आहेत, म्हणजे काही फॉर्म्युले बघायचे आहेत. ओके, तर ते फॉर्म्युले जे आहेत ते साधारण 9 ते 10 फॉर्म्युले आहेत, आणि ते फॉर्म्युले म्हणजे असे आहेत की ते फंक्शन्सचे nth डेरिव्हेटिव्ह आहेत. तर ते nth डेरिव्हेटिव्ह जेव्हा तुमच्याकडे येणार त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स विचारले जातात एक्झामला, आणि त्या एक्झाममध्ये अशा 10 प्रकारातला कुठलाही फंक्शन आलेला असेल तर त्याचा nth डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लगेच या फॉर्म्युल्यावरनं फाइंड करता येतो. ओके, सो टू फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एम, पहिलं फंक्शन आहे एक्स रेस टू एम. ओके, सो लेट y इक्वल टू एक्स रेस टू एम, डिफरन्शिएटिंग सक्सेसिवली विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट y1 equal to m x raised to m minus 1. Okay, so y1 will be m into x raised to m minus 1. माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन विल बी n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. इथं एनच्या ऐवजी काय फक्त m आहे. देन सेकंड डेरिव्हेटिव्ह इज y2, परत हा m मायनस 1 खाली उतरेल, सो m मायनस 1, इथे पॉवर अजून एकने कमी होईल, दॅट इज एक्स रेस टू एम मायनस 2. सिमिलरली y3 विल बी m मायनस 1 m मायनस 2 एक्स रेस टू एम मायनस 3 डॉट 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 डॉट, yn इक्वल टू m मायनस 1 m मायनस 2 डॉट 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 m मायनस n प्लस 1 एक्स रेस टू m मायनस n.
एकने कमी झाला आहे, बरोबर आहे. सो दिस विल बी द nth डेरिव्हेटिव्ह. आता याचा एक फॉर्म्युला आपल्याला जर बनवायचा असेल तर याच्यामध्ये काही फंक्शन्स ॲड किंवा सबट्रॅक्ट करावे लागतील. तर आपण फॅक्टोरियल फॉर्ममध्ये याचा फॉर्म्युला तयार करणार आहे, त्याच्यामुळे काही टर्म्स इथं आपण ॲड करूया. सो वाय एन इक्वल टू ही टर्म ॲज इट इज, दॅट इज एम -1 m-2 ... m-n+1 x रेस टू m-n, हे ॲज इट इज. ओके, ही टर्म इथे ॲड केली, त्याच्यामुळे ती कॅन्सल करायसाठी m-n ... 3 to 1. ओके, सो अपॉन m-n 3 × 2 × 1 ही एक्स्ट्राची टर्म इथे ॲड झाली बघा, ही एक आणि ही एक. ओके, सो दिस टू टर्म्स शुड बी ॲडेड हिअर. म्हणून ही जर कॅन्सल केली तर तुम्हाला ॲक्च्युअल फॉर्म्युला तोच मिळणार आहे, बरोबर आहे. सो आता हा वरचं जर फंक्शन तुम्ही बघितलं 3 to 1, तर दिस इज द फॉर्म्युला फॉर फॅक्टोरियल ऑफ m, दॅट इज m फॅक्टोरियल. हा m-nचा फॅक्टोरियल आहे 1 पर्यंत असल्यामुळे, सो इट इज m-n फॅक्टोरियल अँड x रेस टू m-n ॲज इट इज, बरोबर आहे. अँड देअरफॉर इफ m इक्वल टू n, आता या फॉर्म्युल्यामध्ये जर m इक्वल टू n टाकला, ओके, तर खाली m-n, तर n-n होईल. हा n-n म्हणजे 0 फॅक्टोरियल इज 1. नंतर इथे x रेस टू m-n, बट m इज n, सो n-n इज 0, सो एनिथिंग रेस टू 0 इज अगेन 1. आणि इथे फक्त m इक्वल टू n, म्हणजे हा आला तुमचा yn इक्वल टू n फॅक्टोरियल फक्त, बरोबर आहे. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ yn वेन m इक्वल टू n. इफ m इज लेस दॅन n, देन yn इक्वल टू 0. ओके, इफ m इज लेस दॅन n, म्हणजे m ची व्हॅल्यू जर n पेक्षा लहान असेल तेव्हा काय होईल रे, निगेटिव्ह व्हॅल्यू येतील या सगळ्या. जर ही व्हॅल्यू याच्यापेक्षा लहान असेल तर काय होईल, निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. आणि निगेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, नेहमी 0 असतो. सो वरती 0, खाली 0, इथं पण 0 इंटू हे सगळं काय होईल 0. सो yn इज इक्वल टू 0. सो दिस इज अबाउट द फर्स्ट फॉर्म्युला, दॅट इज फर्स्ट स्टँडर्ड रिझल्ट, दॅट इज व्हेन व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू x रेस टू m. x रेस टू m टाईपचा जर तुमचं फंक्शन असेल तर तुमचा nth डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय असला पाहिजे, m फॅक्टोरियल अपॉन m-n फॅक्टोरियल इंटू x रेस टू m-n. नाउ वी सी द सेकंड. To find the nth derivative of ax plus b raised to m. So again let y equal to ax plus b raised to m. So differentiating successively with respect to x, we get y1. First derivative is y1. So y1 is equal to, again m खाली उतरेल, m into ax plus b, पावर एक ने कमी होईल, m-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b. त्यातला ax डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा a, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ a इंटू एक्स इज a आणि b कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणजे फक्त a इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, a आला. ओके, नाउ नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह y2 इज इक्वल टू अगेन m. आता हा m-1 खाली उतरेल, सो m इंटू m-1 ax प्लस b रेस टू m-2 इंटू a स्क्वेअर. सिमिलरली y3 इक्वल टू m-1 m-2, इथं m-2चा आता काय होईल m-3 आणि अजून एक a ॲड होईल, सो a स्क्वेअरचा काय होईल a क्यूब. सो कंटिन्यूइंग दिस प्रोसेस वी गेट yn. So yn is equal to m-1 m-2 m-n+1, मागच्या सारखंच ax प्लस b रेस टू m-n इंटू a रेस टू n. आता परत याला आपल्याला एका फॉर्म्युल्यामध्ये तयार करायचं आहे. सो आपण एक अशी टर्म घेऊया की त्याच्यामुळे आपल्याला एक फॅक्टोरियलमधला फॉर्म्युला तयार होईल, बरोबर आहे. सो आपण इथे एक्स्ट्रा टर्म ॲड करूया आणि जी ॲड केली आहे ती खाली डिवाईड केली की ती कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला ॲक्च्युअल फंक्शन जे आहे ते बदलणार नाही. सो इथे बघा तुमचं yn इक्वल टू m-1 m-2 m-n+1 हे ॲज इट इज आहे. ही टर्म ॲड केली जी मागच्या एक नंबरच्या रिझल्टमध्ये ॲड केली तीच, दॅट इज m-n ... 3 to 1 अपॉन m-n ... 3 to 1, हे ॲज इट इज ax प्लस b रेस टू m-n इंटू a रेस टू n. ओके, नाउ दिस इज द फॉर्म्युला फॉर m फॅक्टोरियल. अगेन न्यूमरेटर काय, हा m फॅक्टोरियल, डिनॉमिनेटर काय आहे m-n फॅक्टोरियल. हा ax प्लस b रेस टू m-n ॲज इट इज आणि हा a रेस टू n पण ॲज इट इज. सो इफ m इक्वल टू n, परत मागच्या एक नंबरच्या
रिझल्टसारखं जर एमची व्हॅल्यू एन टाकली तर हा होणार 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. इथं ax प्लस बी रेस टू एन मायनस एन म्हणजे एनिथिंग रेस टू 0 इज 1 येतो फक्त इथं 1 आणि ए रेस टू एन फक्त शिल्लक राहील म्हणजे एन फॅक्टोरियल इंटू ए रेस टू एन. सो दिस इज द रिझल्ट व्हेन एम इक्वल टू एन. ओके, म्हणजे आता तुमचा डेरिव्हेटिव्ह जर ह्या टाईपचा आला एक्झाम्पलमध्ये दॅट वाय इक्वल टू ए एक्स प्लस बी रेस टू एम, देन युअर आन्सर विल बी वाय एन इक्वल टू एम फॅक्टोरियल अपॉन एम मायनस एन फॅक्टोरियल ए एक्स प्लस बी रेस टू एम मायनस एन इंटू ए रेस टू एन. हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला, nth डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू एम. ओके, सो दिस इज द second result. Now we see the third result. Here function will be e raised to ax plus b. So to find the derivative, nth derivative of e raised to ax plus b. So let y equal to e raised to ax plus b. Differentiating successively with respect to x, we get e raised to ax plus b चा डेरिव्हेटिव्ह e raised to ax plus b येतो, फक्त ax plus b च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आणि ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ए फक्त, कारण बी कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 आणि ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल फक्त ए. सो वाय वन दॅट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विल बी ए इंटू ई रेस टू ए एक्स प्लस बी. नाव कंटिन्युइंग इन दिस वे वाय टू विल बी फक्त एची पॉवर एकने वाढत जाईल, ए स्क्वेअर ई रेस टू ए एक्स प्लस बी. वाय थ्री विल बी ए क्यूब ई रेस टू ए एक्स प्लस बी डॉट 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 वाय एन इक्वल टू ए रेस टू एन ई रेस टू ए एक्स प्लस बी. इतकं सोपा रिझल्ट आहे हा की जर फंक्शन तुमचं ई रेस टू म्हणजे एक्सपोनेन्शियल टाईपचं असेल तर त्याचा nth डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्मची nth व्हॅल्यू दॅट इज ए रेस टू एन इंटू ई रेस टू ए एक्स प्लस बी. ओके, नाऊ वी सी द फोर्थ रिझल्ट ऑफ स्टँडर्ड फॉर्म्युला दॅट इज टू फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन ए एक्स प्लस बी. ओके, सो वी राईट इट ॲज in the numerator form, that is when we take this value on the numerator then the power will be minus 1. So here let y equal to 1 upon ax plus b and that is equal to ax plus b raised to minus 1 because this denominator step will be coming up to numerator. Okay, so it will be ax plus b raised to minus 1. Now differentiating successively with respect to x, we get now derivative will be very easy as like ax plus b raised to m. Okay, so y1 will be minus 1 taken into left side and then again subtract minus 1 from the power, then we get ax plus b raised to minus 2 and again multiply it with the derivative of ax plus b and derivative of ax plus b will be only a and therefore the first derivative will be minus 1 into ax plus b raised to minus 2 into a. Now second derivative, put that minus 2 on the front side and therefore y2 will be minus 1 into minus 2. आता पॉवर अजून एकने कमी होणार, so ax plus b raised to minus 3. Okay, and again multiplying by derivative of ax plus b. So derivative of ax plus b will be again a. So a into a will be a square. Okay, and therefore derivative that is second derivative will be minus 1 into minus 2 ax plus b raised to minus 3 a square. Now continuing in this way we get y3 equal to minus 1 into minus 2 into minus 3. हा minus 3 खाली आला इथे. ओके, आणि इथली पॉवर अजून एकने कमी होईल, सो ए एक्स प्लस बी रेस टू मायनस 4 आणि एची पॉवर अजून एकने वाढेल, सो ए क्यूब. ओके, अँड कंटिन्यूइंग इन दिस वे वी गेट द व्हॅल्यू ऑफ वाय एन अँड देअरफॉर वाय एन इक्वल टू मायनस 1 मायनस 2 मायनस 3 डॉट 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 मायनस एन ए एक्स प्लस बी रेस टू मायनस एन मायनस 1. Okay, because when it will be minus n, then power of ax plus b will be again subtracting by minus 1, कारण एक ने अजून कमी होते ती मायनस. ओके, सो ax plus b रेस टू मायनस n मायनस 1 इंटू nth डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे a रेस टू n. नाउ we have to transfer this into a formula type. Okay, so this total values of minus 1 minus 2 minus 3 dot 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 minus n
how many times this minus becomes? That is n times. Okay, so this will be minus 1 raised to n. So this minus will become how many time? That is n time. So here we take minus 1 raised to n. आणि मग पुढे हे 1 2 3 किती टाइम्स आहेत? n पर्यंत. ओके, सो 1 2 3 डॉट 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 अप टू n. नाउ this minus power of ax plus b will be plus, but when it should be coming on to denominator. ओके, म्हणजे ही टर्म जर आपण खाली घेतली तर ही मायनस पॉवर काय होईल? प्लस होणार. सो आपण ax प्लस b ची टर्म काय केली? डिनॉमिनेटरला घेतली. सो इट विल बी ax प्लस b रेस टू n प्लस 1 इंटू a रेस टू n as it is. Okay, so you get the formula of that is nth derivative of 1 upon ax plus b here. Here your multiplication of that 1 2 3 dot 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 up to n will be n factorial. Okay, so the formula will be yn equal to minus 1 raised to n into n factorial upon ax plus b raised to n plus 1 into a raised to n. Okay, so this will be the formula for nth derivative of the function that is 1 upon ax plus b. ओके, आता हे जेवढे फॉर्म्युले तुमचे होणार आहे हे तुम्ही सगळे काय करायचे? एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके, कारण हे तुम्हाला सॉल्व करायला पण विचारले जातात आणि हे फॉर्म्युले यूज करून तुम्हाला त्याच्यावरचे काय करायचे? एक्झाम्पल्स पण सॉल्व करायचे आहेत. ओके, नाउ in our this lecture we see the last formula, that is last result of this lecture we have taken here, that is to find the nth derivative of log of ax plus b. log function आपल्याला माहिती आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 upon x. त्यामुळे हे सोपं आहे आणि इथे आपल्याला मागच्या रिझल्टचा उपयोग होणार आहे. ओके, सो our y will be log of ax plus b. Now differentiating successively with respect to x, we get first derivative will be y1 equal to 1 upon ax plus b. Okay, log of ax plus b, so log x चा derivative काय असतो? 1 upon x. So it is 1 upon ax plus b into derivative of ax plus b. derivative of ax plus b ने परत मल्टिप्लाय करायचं. ax plus b चा derivative काय आहे? a. So your step will be a into ax plus b raised to minus 1 because this step will be on denominator. ही डिनॉमिनेटरची स्टेप जर आपण न्यूमिनेटरला आणली म्हणजे वर आणली ती व्हॅल्यू तर पॉवर काय होते? मायनस होते. तर इथे पॉवर नाही आहे, नसली म्हणजे ती असतेच ॲक्च्युली. इथे 1 पॉवर आहे. ओके, वर येताना काय होईल? ती -1. सो इट विल बी एक्स प्लस बी रेस टू -1 इंटू ए. आता तुम्ही जर थोडंसं बघितलं मागच्या रिझल्टमध्ये तर हेच होतं एक्स प्लस बी रेस टू -1, फक्त इथे इंटू काय आला आहे? ए आला आहे. ओके, so it will be similar to fourth result. Okay, so derivative will be same, and therefore second derivative will be हा -1 खाली उतरेल. ax plus b raised to इथली power -1 in -1 म्हणजे ही -2 इंटू a. तो a आणि हा a काय झाला? a square. So y2 will be -1 ax plus b raised to -2 into a square. थर्ड डेरिव्हेटिव्ह विल बी अगेन -1. आता हा -2 खाली उतरेल. -2 इंटू ax plus b raised to -3 a cube. y4 will be -1 -2 -3 ax plus b raised to -4 into a raised to 4. Okay, so it will be continuing in the same manner. We get yn and that is -1 -2 -3 dot dot dot. आता इथे थोडंसं लक्षात घ्या की इथं 4 आहे तर इथं 3 आहे. ओके, म्हणजे इथं जर n-1 असेल तर इथं काय असेल? n असेल. येतं आहे का लक्षात? इथे 1 ने कमी आहे 3 आणि इथे 4, म्हणजे इथे n-1 1 ने कमी तर इथं काय घ्यायचा? n घ्यायचा. बट इट विल बी निगेटिव्ह व्हॅल्यू. सो डॉट 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 -n-1 इंटू एक्स प्लस बी रेस टू -n इंटू ए रेस टू n, कारण nth डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, नाउ आता इथे मायनस हा सिम्बॉल किती टाइम्स आहे? n-1 टाइम्स. येते का लक्षात? इथं पण -1 आहे. आता -2 म्हणजे काय रे? -1 इंटू 2. -3 म्हणजे काय? -1 इंटू 3. या पद्धतीने -1 किती टाइम्स आहे हा इथे? n-1 टाइम्स. सो इट विल बी -1 रेस टू n-1.
मग आता मायनस सगळं बाहेर काढला, मग उरले काय सगळ्या व्हॅल्यूज. सो इट विल बी 1 2 3 डॉट 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 अप टू n-1. सो इट विल बी 1 2 3 डॉट 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 अप टू n-1. येते लक्षात. मायनस सगळ्या किती मायनस व्हॅल्यू आहे तिथे, म्हणजे -1 किती टाईम्स आहे, तर n-1 टाईम, ते वेगळं केलं. नंतर 1 2 3 अप टू कुठपर्यंत, n-1 पर्यंत. ax प्लस बी रेस टू मायनस एन आहे, त्याला जर प्लस करायचं असेल तर त्याला खाली आणायचा. सो ax प्लस बी रेस टू एन into a raised to n as it is. Okay, but this is the formula for n-1 factorial, that is 1 2 3 dot 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 n-1. So this is the formula for n-1 factorial, and you get the formula for your function, that is log of ax plus b will be the nth derivative of that log of ax plus b will be -1 raised to n-1, n-1 factorial upon ax plus b raised to n into a raised to n. So this will be the final formula of that function, that is log of ax plus b. Okay, so in this lecture we see some standard results and their nth derivatives. Okay, आता तुम्ही काय करायचं, हे लेक्चर झाल्यानंतर की हे सगळे रिझल्ट आणि त्याचे फॉर्म्युले हे वहीमध्ये लिहून ठेवायचे, 5 रिझल्टचे. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी अनदर फ्यू स्टँडर्ड रिझल्ट्स and their nth derivatives. Okay, till now we stop here in this lecture. Thank you.